मॉर्निंग फ्रेंड्स, शुभ सकाळ सगळ्यांना. कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा बेटा. चला, आज आपला क्लास सुरू झालाय. बरीच गॅप गेली आहे. चला पटापट क्लासला या सगळे क्लासला आपल्या. चला पटापट क्लास सुरू होतोय बेटा. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. चला आपण मेजरमेंट बघतोय, मेन्शुरेशन आणि मेजरमेंट. आज आपण मेन्शुरेशन आणि मेजरमेंट मध्ये आपण आज काय बघणार आहोत, तर आज आपण कॅलेंडर बघणार आहोत, म्हणजे दिनदर्शिका ज्याला म्हणतात मराठीत, ते बघणार आहोत आपण. चला तर मग तुम्ही सगळे तयार आहात? सगळे तयार आहात बालमित्रांनो? ओके, सगळ्यांनी चार्ट मध्ये लिहून पाठवा मला की तुम्ही सगळे तयार आहात. चला पटापट आपण सुरू करूया. क्लासला सुरुवात झाली आपल्या. आज आपण दिनदर्शिका बघणार आहोत. बघा, कॅलेंडर आहे की नाही. कॅलेंडरचं आपल्याला रोज काम पडतं. सकाळी उठल्या उठल्या आपण कॅलेंडर जवळ जातो की आजची डेट काय आहे, आजचा वार कोणता आहे. म्हणजे कॅलेंडर हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्याशिवाय आपण जगूच शकत नाही कॅलेंडर शिवाय, आहे की नाही. कॅलेंडर नसतं तर मग आपल्याला लक्षात ठेवावं लागलं असतं की अरे आजची तारीख किती आहे, अरे आजचा वार कोणता आहे की नाही. कॅलेंडर तुम्ही सर्वजण कॅलेंडर बघता की नाही. प्रत्येकाच्या घरी कॅलेंडर असतं. का बरं? जेव्हा कुठला वार आहे, सुट्टी आहे का, तुम्ही सुट्टी पाहायला जाता सगळे. सुट्टी कशी समजते तुम्हाला की रेड मध्ये लिहिलेलं आहे का, संडे आहे का, हे बघून तुम्ही ठरवता की सुट्टी आहे का. म्हणजे कॅलेंडर हे सगळ्यांसाठी खूप अतिशय आवश्यक गोष्ट आहे आणि ते कॅलेंडर आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता स्कॉलरशिप मध्ये कॅलेंडर कसं समजून घ्यायचं ते आपण आज बघणार आहोत. कॅलेंडर तर तुम्ही सगळ्यांनी बघितलंच आहे, तरी पण तुम्ही आता याच्यानंतर ते आणखी जास्त निरीक्षण करणार तुम्ही कॅलेंडरचं, नक्कीच बिलकुल. बघा तर बाळ मित्रांनो, मी तुम्हाला छान कॅलेंडर समजून सांगते. तुमचे हात जो आहे ना, हात या हाताची जी मुठ्ठी आहे ना, या मुठ्ठीमध्ये पण कॅलेंडर आहे. कसं कॅलेंडर आहे बघा. बघा, तुला याच्यामध्ये काही महिने तुम्हाला दिसतील. आता हे जे उंच भाग दिसतात ना, हे उंच भाग, हे म्हणजे 31 डेज, आणि जे खोल भाग दिसतात ते 30 डेज. ओके, आपण इथून सुरू करायचं. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. म्हणजे जानेवारी 31, फेब्रुवारी माहिती आहे तुम्हाला, एक तर तो 38चा असतो किंवा 28चा असतो किंवा 29चा असतो. म्हणजे जानेवारी महिना हा 31 दिवसांचा असतो. फेब्रुवारी कधी 28चा असतो, कधी 29चा असतो. 29चा कधी असतो तो, तर जेव्हा लीप इयर असतो तेव्हा तो 29चा असतो. आता लीप इयर म्हणजे काय ते मी तुम्हाला समजून सांगणार आहे. आणि ज्यावेळेस तो 29 दिवसाचा असतो ना, तेव्हा वर्ष मात्र 366 दिवसांचं असतं. तसं नॉर्मली आपलं जे इयर आहे 365 डेजचं असतं. पण जेव्हा लीप इयर असतं ना, तेव्हा 1 डे वाढलेला असतो आणि तो असतो मग 366 डेज. म्हणजे लीप इयर मध्ये किती डेज असतात तुम्हाला सांगता आलं पाहिजे. लीप इयर मध्ये 366 डेज असतात. नॉर्मल इयर मध्ये 365 डेज असतात. ओके, लीप इयरला फेब्रुवारी जो असतो तो 29चा असतो, नॉर्मल फेब्रुवारी 28चा असतो. ओके, देन तुम्हाला कसं ओळखायचं लीप इयर म्हणजे काय मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. सध्या आपण एक कॅलेंडर समजून घेतोय. बघा, कॅलेंडर कसं समजून घेतोय आपण, असं जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. जानेवारी 31 डेज, फेब्रुवारी सांगितलं, मार्च 31 डेज, एप्रिल 30 डेज, मे 31 डेज, जून 30 डेज, जुलै 31 डेज, ऑगस्ट 31 डेज, जुलै आणि ऑगस्ट 31 डेज. ओके, हे इतकं सोपं आहे की तुमच्या इथे कॅलेंडर दिलेलं आहे. इथे पटापट पाहायचं आणि पटापट त्याचे आन्सर द्यायचे. ओके, परत लक्षात द्या, हे जे तुमचे दिसत आहेत ना, हे जे उंच भाग असतो हा इथला, याला 31 डेज, आणि हे जे खोल आहे ते 30 डेज. फक्त एक लक्षात ठेवायचं की फेब्रुवारी मात्र हा 38 किंवा फेब्रुवारी हा मात्र 28 किंवा 29चा असतो. ओके, 28 किंवा 29. जेव्हा जेव्हा लीप इयर असतं फेब्रुवारी 29चा असतो. जेव्हा लीप इयर नसतं तेव्हा फेब्रुवारी 28 इयर्सचा असतो, डेजचा असतो. ओके, अंडरस्टँड. परत बघा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. ओके, कळलं तुम्हाला. तसेच मराठी महिने सुद्धा आहेत.
तर मराठी महिने कुठले कुठले आहेत, तर मराठी महिने कुठले आहेत ते पण आपण समजून घेणार आहोत. की जशी आता मी तुम्हाला जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हे सांगितले, हे इंग्रजी महिने आहेत. मग मराठी महिने कोणते कोणते आहेत, तर मराठी महिने आहेत चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, त्यालाच अग्रहायण असं सुद्धा म्हणतात. पौष, माघ आणि फाल्गुन. म्हणजे मार्गशीर्ष आणि अग्रहायण हा एकच महिना आहे, त्याचे दोन नाव आहे. मग आता चैत्र जो महिना आहे ना, चैत्र महिना काय आहे, हा चैत्र महिना हा एकटाच असा आहे की जो 30चा किंवा 31चा असतो. कधी तो 30चा येतो, कधी तो 31 दिवसांचा असतो. मग वैशाख, ज्येष्ठ, आषाढ आणि श्रावण आणि भाद्रपद असे 5 महिने 31 डेजचे असतात. मग अश्विन, कार्तिक, अग्रहायण, पौष, माघ, फाल्गुन हे जे 6 महिने आहेत, हे 6 महिने 30 डेजचे असतात. म्हणजे मराठीमध्ये कसं सोपं, 5 महिने 31 दिवस, 6 महिने 30 दिवस. आणि चैत्र हा महिनाच असा आहे की तो कधी 31चा असतो तर कधी 30चा असतो. मात्र इंग्लिशमध्ये तसं नाही आहे. इंग्लिशमध्ये कसं आहे की वर्षातले सेवन मंथ जे आहेत ते 31 डेजचे असतात, 4 मंथ जे आहेत ते 30 डेजचे असतात. आणि एक जो फेब्रुवारी आहे तो बिचारा कधी 28चा असतो तर कधी 29चा असतो. 29चा कधी असतो तो सांगा पटापट, तुम्हाला माहित आहे? ओके, जेव्हा लीप इयर असतं तेव्हा फेब्रुवारी 29चा असतो. जेव्हा लीप इयर असतं तेव्हा फेब्रुवारी 29चा असतो. ओके, चला आपण समजून घेऊया. एकदा आपण बघूयात कुठले कुठले महिने कुठल्या कुठल्या किती किती डेजचे असतात. ओके, बघा हे इंग्लिश महिने बघून घेऊ आपण पहिले. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, अप्रैल, मे, जून, जुलाई, ऑगस्ट, सप्टेंबर, अक्टूबर, नोव्हेंबर, and डिसेंबर. ओके, जानेवारी 31 days, फेब्रुवारी 28 or 29, मार्च 31 days, अप्रैल 30 days, मे 31, जून 30, जुलाई 31, ऑगस्ट 31, सप्टेंबर 30, ऑक्टोबर 31, नोव्हेंबर 30 and डिसेंबर 31. बघा आता 31चा हा झाला, हा झाला, हा झाला, हा झाला, हा पण आहे, हा पण आहे, हा पण आहे. असे 31चे 1 2 3 4 5 6 7 मंथ असे आहेत जे 31 डेजचे आहेत. ओके, हा तर एकटाच आहे, एकुलता एक. आणि 30 डेजचे हा 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 चार महिने असे आहेत जे 30 डेजचे आहेत. बघा 7 महिने असे आहेत जे 31 दिवसांचे आहेत, 4 महिने असे आहेत जे 30 दिवसांचे आहे, आणि 1 महिना असा आहे की जो 28चा असतो तर कधी 29चा असतो. हे आपण इंग्रजी महिन्यांबद्दल समजून घेतला. त्या टोटल इंग्रजी महिने समजून घेतले, कोणता 31चा आहे, कोणता 30चा आहे, कोणता 28चा आहे, आपण समजून घेतला. आता आपण मराठी महिने पण बघणार आहोत. आता मराठी महिने, तर पहिला महिना आहे चैत्र. हा लक्षात ठेवायचा, चैत्र महिना हा कधी 30चा असतो तर हा कधी 31चा असतो. हा एकटाच असा आहे महिना की तो कधी 30चा असतो, कधी 31चा असतो. ओके, चैत्र. नंतर वैशाख, ज्येष्ठ, आषाढ. ओके, आता हे 31चेच आहेत सगळे. लक्षात ठेवायला खूप सोपं आहे मराठीमध्ये. श्रावण आणि भाद्रपद पर्यंत सगळे 31चे, हे सगळे 31चे आहेत. आणि नंतर मग अश्विन, कार्तिक,
अग्रहायण, अग्रहायण याचंच नाव आहे मार्गशीर्ष. आपली आई वगैरे म्हणते बा मार्गशीर्ष महिन्याचे, मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार करते ना तुमची आई, उपवास करतात बघा, है ना. मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. बघा आता हे अश्विन पासून सगळे 30 डेजचे असतात. बघा बालमित्रांनो, आपण चांगल्या रीतीने समजून घेऊया व्यवस्थित. मराठी आणि इंग्रजी मधला फरक आपण लक्षात घेऊया. मराठी आणि इंग्रजी महिन्यांमध्ये काय फरक आहे बघा. इंग्रजीचे महिने आहेत ते बघा तुम्ही इथे. जानेवारी हा 31चा दिसतोय तुम्हाला, फेब्रुवारी हा 28चा असतो किंवा 29चा असतो. जेव्हा लीप इयर असतं, लीप इयर, तेव्हा हा 29चा असतो फेब्रुवारी. नॉर्मल इयरला हा 28चा असतो. तेव्हा 365 डेज असतात इयरचे, आणि इथे एक वाढतो डे म्हणून हा 366 डेज होतात. म्हणजे एका वर्षाचे 365 दिवस नॉर्मल, पण जेव्हा लीप वर्ष असते तेव्हा मात्र एका वर्षाचे 366 दिवस होतात. नंतर मार्च 31चा, एप्रिलचा 30, मे 31चा, म्हणजे असे 7 महिने जे आहेत, 7 मंथ्स जे आहेत ते 31 डेजचे आहेत, आणि 4 मंथ्स आहेत ते 30 डेजचे आहेत, आणि 1 मंथ जो उरलेला आहे 12 पैकी तो 28चा किंवा 29चा असतो. इकडे मात्र मराठी महिन्यामध्ये हा चैत्र लक्षात ठेवायचा. हा जो चैत्र आहे हा चैत्र 30 किंवा 31चा असतो. हा एकटाच असा महिना आहे की जो 30चा असतो किंवा 31चा असतो. त्यानंतर वैशाख पासून तर भाद्रपद पर्यंत जे 5 महिने आहेत ते 5ही महिने 31 दिवसांचे असतात, आणि त्याच्या पुढचे अश्विन पासून तर फाल्गुन पर्यंतचे जे 6 महिने आहेत ते 30 दिवसांचे असतात. ओके, कळलं बाळ मित्रांनो. मराठीचा पहिला जो महिना आहे चैत्र तो 30चा किंवा 31चा असतो, कधी कधी 30चा कधी कधी 31चा. बाकीचे भाद्रपद पर्यंत सगळे 31चे, आणि अश्विन ते फाल्गुन पूर्ण 30 दिवसांचे. अशा प्रकारे मराठी महिन्यांचे दोन्ही छान समजून घ्या बालमित्रांनो आणि लिहून घ्या. चला आता आपण पुढे बघूया. तुम्ही आता आजपासून कॅलेंडर अतिशय काळजीपूर्वक पाहायचं घरच्या भिंतीवर. कोणता महिना किती दिवसांचा आहे हे पाहायचं, कोणत्या महिन्यात कुठले सण येतात हे पण पाहून ठेवायचं. आता आपण थोडस लीप इयर म्हणजे काय हे समजून घेऊया. लीप इयर म्हणजेच लीप वर्ष, लीप वर्ष किंवा लीप इयर. आता लीप वर्ष किंवा लीप इयर इथं वर्ष लिहिलेलं आहे, त्यामुळे वर्ष इयरवर फोकस करायचं, इयरवर फोकस करायचं. तर इयरवर फोकस कसं करायचं की आता समजा जो इयर सुरू आहे ते काय सुरू आहे 2020 आहे ना, हे इयर सध्या सुरू आहे. आता हे जे इयर आहे या इयरला 4 ने डिवाइड केलं तर पूर्ण भाग जातो का, म्हणजे काही निश्चेष बाकी काही उरत नाही, निश्चेष उरते. आता आपण इथे 4 ने भाग देऊन बघूया. बघा पहिले याला दिला 0, ओके, देन 4 5 are 20, okay, then 2, then 0, okay, 4 5 are 20. बघा रिमाइंडर किती आलेला आहे, बाकी किती आली आहे 0. जेव्हा कुठल्याही इयरला 4 ने डिवाइड केले असता, जेव्हा कुठल्याही इयरला 4 ने डिवाइड केला असता जी बाकी आहे, जी रिमाइंडर आहे ती 0 उरते, तेव्हा त्या इयरला लीप इयर असं म्हणतात. तेव्हा त्या इयरला काय म्हणतात लीप इयर. काय म्हणतात लीप इयर.
तुम्ही यावर्षीचं कॅलेंडर बघा, भिंतीवर तुमच्या सगळ्यांच्या घरच्या भिंतीवर कॅलेंडर आहे 2020चं, ते बघा आणि त्याच्यामध्ये फेब्रुवारी महिना बघा. त्यामध्ये तुम्ही जर फेब्रुवारी महिना बघितला तर तुम्हाला या 2020चे कॅलेंडरमध्ये किंवा दिनदर्शिकेमध्ये कॅलेंडरमध्ये फेब्रुवारी महिना कितीचा दिसेल? फेब्रुवारी महिना तर तो 29 दिवसांचा आहे. सगळ्यांनी पाहून घ्या, सगळ्यांनी आपापल्या घरच्या भिंतीवर कॅलेंडरवर बघून घ्या की या 2020चा फेब्रुवारी महिना हा 29 दिवसांचा आहे. का बरं? कारण की 2020 हे कोणतं इयर आहे? हे लीप इयर आहे. कोणतं इयर आहे? लीप इयर. लीप वर्ष. लीप वर्ष का म्हणतो त्याला? तर या लीप वर्षाला याला जर आपण 4ने भाग दिला किंवा 4ने डिवाइड केलं तर बाकी काही उरत नाही, पूर्ण भाग जातो, निश्चित भाग जातो. म्हणून या 2020ला लीप इयर म्हणतात. आणि जेव्हा लीप इयर असतं तेव्हा फेब्रुवारी महिना हा 29 दिवसांचा असतो. लक्षात ठेवा बालमित्रांनो. कोणाकोणाला समजलं चला पटापट सांगा. ज्यांना समजलं नसेल त्यांना मी अजून समजून सांगते. 2020 घेतलं, आता आपण अजून घेऊ, मागे जाऊ, मागचं वर्ष बघू. बघा आता 2019 बघू. 2019 हे लीप वर्ष होतं का हे बघू. त्याला किती भाग द्यावा लागतो सांगा? बरोबर 4ने भाग द्यावा लागतो. तर देऊ 4ने भाग. हा पहिले 2 ला भाग द्यायचा. ओके 4 4 जा 16 उरले 4. आता 4 5 जा 20. सॉरी एक मिनिट आपण इथे व्यवस्थित करू. 4 5 जा 20. ओके 1 4 0 जा 0 1 तर 90. आता इथे 4 4 जा 16 खाली उरले 3. म्हणजे खाली जी बाकी उरली ती 0 आहे का? निश्चित आहे का? रिमाइंडर किती आहे? 3 आहे. 3 आहे म्हणजे पूर्ण भाग गेला का? 2019 ला जर 4 ने डिवाइड केलं तर पूर्ण भाग गेला नाही, कारण इथे बाकी शिल्लक उरली आहे. म्हणून 2019 किंवा 2019 हे लीप वर्ष नाही, हे लीप वर्ष नाही. आणि म्हणून त्या महिन्याचा त्या वर्षाचा फेब्रुवारी महिना तुम्हाला 28 दिवसांचा दिसेल. पण 2020 मात्र हे लीप इयर आहे, कारण त्याला 4ने पूर्ण भाग जातो. 4 ने जर आपण त्याला डिवाइड केलं तर त्याला काही उरत नाही, रिमाइंडर काहीच उरत नाही, 0 उरते. म्हणून ते लीप इयर आहे. आणि तिथे मग फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा असतो. इथे मात्र फेब्रुवारी महिना हा 28 दिवसांचा असतो. पूर्ण वर्षाचे दिवस इथे 365 असतात. तर लीप वर्षामध्ये पूर्ण वर्षाचे दिवस हे 366 असतात, म्हणजे 366 असतात. तर नॉर्मल इयर मध्ये 365 असतात. एवढं समजलं का बालमित्रांनो? लीप इयर समजलं का? परत समजून सांगू का? सांगा चला पटापट चॅट मध्ये लिहून सांगा मला. आता इथे आपण बघितलं की आपण 4ने लीप इयरला, कुठल्याही इयरला 4ने भाग देतो आपण. हा कुठल्याही इयरला 4ने भाग दिला असता बाकी काहीच उरायला नाही पाहिजे. बरं आता समजा हे पूर्ण संख्या आहे, ही जे वर्ष आहे 2000 हे पूर्ण शतक संख्या आहे, पूर्ण शतक संख्या आहे. कधी कधी माहितीये का आपल्याला बघा हे पण पूर्ण वर्ष आहे, पूर्ण शतक संख्या आहे. ही पण पूर्ण शतक संख्या आहे की नाही? आता इथे काय करावं लागते आपल्याला? तर इथे आपल्याला 400 ने भाग द्यावा लागतो. कितीने भाग द्यावा लागतो? 400 ने. 400 ने जर याला भाग गेला पूर्ण तर हे लीप इयर असतं. आता आपल्याला 400 ने भाग देऊ तर भाग जातो. 5 चा भाग गेला तर 2000 येतात, म्हणजे 2000 हे इयर लीप इयर आहे. का बरं? याला 400 ने पूर्ण भाग जातो. म्हणजे त्याच्यातला जो फेब्रुवारी महिना आहे हा फेब्रुवारी 29 दिवसांचा असेल. आणि
हे पूर्ण 366 दिवसांचं वर्ष असेल, आहे की नाही? मग आता आपण इथे केलं तर इथे पण 4/16 म्हणजे इथे पण पूर्ण भाग जातो, इथे मात्र पूर्ण भाग जात नाही. बघा सॉरी 400 भाग द्यायचा इथे, एक मिनिट हा. 4ने भाग नाही द्यायचं, पूर्ण शतक संख्येला 400ने भाग द्यावा लागतो. बाकीच्या इयरला 4ने द्यावं लागतं, पण जेव्हा ते पूर्ण शतक असते, पूर्ण असते, तेव्हा तिला 400ने भाग द्यावा लागतो. आता 400ने भाग दिला तर 4चा भाग बसतो बघा. ओके, झालं बघा. रिमाइंडर जास्त उरले म्हणजे 7 हे जे आहे 17, हे जे इयर आहे हे इयर लीप इयर नाही, हे लीप इयर नाही, हे लीप इयर आहे, हे लीप इयर आहे. म्हणजे त्याचा जो फेब्रुवारी महिना आहे तो 29 डेजचा असणार आहे. ओके, कळलं बालमित्रांनो तुम्हाला? तुम्ही राईट डाऊन केलं असेलच. आता तुम्हाला लीप इयर कळलं. कोणत्याही वर्षाला 4ने भाग दिला असता, 4ने डिवाइड केलं असता, त्याला पूर्ण भाग जातो, त्या संख्येला, त्या वर्षाला पूर्ण भाग जातो. किंवा जर पूर्ण शतक संख्या असेल तर त्याला 400ने भाग दिला, म्हणजे 4 किंवा 400ने भाग देऊन पाहावा लागतो. 4 किंवा 400ने. 4 नॉर्मल कुठल्या पण इयरला द्या, आणि 400 म्हणजे पूर्ण शतक संख्या असेल, 2000 झाले, 1700 झाले, 1800 झाले, हे जी पूर्ण असते ना, आता समजा 2100 आहे ना, तर हे जी पूर्ण शतक संख्या असते याला मात्र 400ने भाग द्यावा लागतो. 400ने जर पूर्ण भाग गेला तर ते लीप इयर असतं, जर पूर्ण भाग गेला नाही तर ते लीप इयर असं नाही. आणि म्हणूनच मग त्या इयर मधला जो फेब्रुवारी महिना आहे, जर ते लीप इयर असेल तर तो 29 दिवसांचा असतो, आणि जर लीप इयर नसेल तर तो 28 दिवसांचा असेल. ओके बालमित्रांनो, बघा आता हे कॅलेंडर आहे माझ्याकडे, एक कॅलेंडर. हे कॅलेंडर तुम्हाला दिसत आहे. या कॅलेंडरमध्ये डिसेंबर महिना आहे, 2020चा डिसेंबर महिना. इथे 2 तारखेला बुधवार आलेला आहे. 2 तारखेला काय आलेला आहे? बुधवार आलेला आहे बघा. 2 तारखेला काय आलेला आहे? बुधवार आलेला आहे, इथं तुम्हाला दिसतोय है ना. आता त्याच्यानंतरचा बुधवार कधी येणार आहे? तर 9 तारखेला, त्याच्यानंतर 16ला, त्याच्यानंतर 23, त्याच्यानंतर 30. आता बघा या 2 मध्ये तुम्ही 7 मिळवा, तुम्हाला 9 मिळणार. 9 मध्ये 7 मिळवा, 16 मिळणार. 16 मध्ये 7 मिळवा, 23 मिळणार. 23 मध्ये 7 मिळवले तर 30 मिळणार, आहे की नाही? बघा, म्हणजे याच्यावरून तुमच्या काय लक्षात येते की प्रत्येक पुढच्या, समजा आता हा जो बुधवार आहे त्याच्यानंतरचा जो बुधवार येणार आहे तो 7 दिवसांनी येणार आहे, त्याच्यानंतरचा बुधवार 7 दिवसांनी. म्हणजे जर तुम्ही 7-7 मिळवत गेले तर तुम्हाला पुढचा त्या महिन्याचा बुधवार मिळतो. म्हणजे तुम्ही हे लक्षात घ्यायचं आहे की समजा आता डिसेंबर 2020 मध्ये दिनांक 2 रोजी कोणता वार आहे? बुधवार आहे. दिनांक 2 रोजी जर बुधवार आहे तर त्यानंतरचे डिसेंबर महिन्याचे सर्व बुधवार 9, 16, 23 आणि 30 या तारखांना असतील. म्हणजे प्रत्येक तारखेमध्ये जर तुम्ही फरक पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक 7 दिवसांनी तो वार येत आहे. म्हणजे हा बुधवार जो आहे तो प्रत्येक 7 दिवसांनी येत आहे. इथे तुम्ही लक्षात ठेवायचं. म्हणजे जर तुम्हाला पुढच्या एखाद्या प्रश्नामध्ये असं विचारलं आहे की पुढचा वार कधी येणार, तर तुम्ही त्याच्यामध्ये किती प्लस करणार? मग किती प्लस करणार? 7 प्लस करणार, कारण 7 दिवसांचा आपला आठवडा असतो. आणि म्हणून जर त्याच्यामध्ये 7 प्लस केले तर तुम्हाला पुढचा वार मिळणार आहे. लक्षात आलं का बालमित्रांनो? कॅलेंडर मध्येच दाखवलं मी तुम्हाला. अतिशय सोपं आहे. हा डिसेंबर महिना आहे समजा. आता या डिसेंबर महिन्यामध्ये जर आपण 3 तारीख घ्या, आता आपण दुसरी तारीख घेऊन बघूया. आपण 3 तारीख घेऊन बघूया. बघा, तर जर आपण 3 तारीख घेतली तर या 3 तारखेमध्ये पुढचा गुरुवार कधी येणार? जर डिसेंबर 2020च्या डिसेंबर महिन्यात 3 तारखेला गुरुवार येत असेल तर पुढचा गुरुवार कधी येणार? तर पुढचा गुरुवार येणार 10 तारखेला, त्याच्या पुढचा 17ला, त्याच्या पुढचा 24ला आणि त्याच्या पुढचा 31ला.
इथे जर पाहिलं तर 3 मध्ये 7 मिळवले तर 10 झाले, 10 मध्ये 7 मिळवले 17, 17 मध्ये जर 7 मिळवले तर 24 आणि 24 मध्ये 7 मिळवले तर 31. म्हणजेच बघा 3 मध्ये 7 ऍड केले तर 10 मिळणार, 10 मध्ये 7 ऍड केले तर 17 मिळणार, 17 मध्ये 7 मिळवले तर 24 मिळणार आणि 24 मध्ये जर 7 मिळवले तर 31 मिळणार. म्हणजे प्रत्येक जो पुढचा आपल्याला वार मिळतो, पुढचा वार मिळतो तो त्याच्यामध्ये आपण 7 प्लस केले की आपल्याला पुढचा वार मिळत जातो, कारण आपला 7 दिवसांचा आठवडा आहे म्हणून. म्हणून तुम्हाला जर एखादा प्रश्न असा आला की डिसेंबर 2020च्या डिसेंबर महिन्यात जर 2 तारखेला गुरुवार आला असेल तर पुढील गुरुवार कोणत्या दिवशी येईल, तर त्यामध्ये तुम्ही आणखी 7 मिळवायचे आणि 9 तारखेला तो पुढचा गुरुवार येणार आहे हे पटापट शोधून काढायचं, उत्तर शोधून काढायचं आणि त्याचा ऑप्शन लिहायचं. बघा बालमित्रांनो, आता आपण एक काम करूया की कोणत्या महिन्याचे दिवस किती असतात, त्या महिन्याच्या दिवसामध्ये 5 वेळा कोणते कोणते वार येतात, म्हणजे सोमवार येतो का, मंगळवार येतो का, बुधवार येतो का, आणि 5 वेळा कोणते वार येतात, इथे किती म्हणजे संख्या किती वेळा येतात, ते 5 वेळा कोणते कोणते वार येतात त्याची संख्या लिहिणार आणि ते कोणते वार येणार ते लिहिणार आहे आपण. ओके, बघा आता जर महिन्यात आता 28 दिवस आहेत म्हणजेच फेब्रुवारी महिना, तर फेब्रुवारी महिन्यामध्ये कुठलेच 5 वार येत नाहीत, एवढं लक्षात ठेवायचं, कुठलेच 5 वार येत नाही. आता जर 29 दिवसांचा जर महिना असेल, एक लक्षात ठेवायचं की 28 असतील तर कुठलाही 5 वेळा येत नाही, कुठलाही वार 5 वेळा येत नाही. पण 29 दिवस असतील, 29 दिवस असतील तर 5 वेळा किती वार येतात, तर एकच येते. एक वार असा असते कोणताही पण सोमवार ते रविवार मध्ये कुठलाही एक वार असा असतो की तो 5 वेळा येतो. तो कोणता वार असतो, तो जर दिनांक 1 तारखेला जो वार आला असेल तोच वार 5 वेळा येतो. बघा जेव्हा 28 दिवस असतात तर एकही वार 5 वेळा येत नाही. जेव्हा 29 दिवस असतात तेव्हा एक कोणताही वार असेल तो वार 5 वेळा येतो. तो कोणता, जो जर समजा 1 तारखेला जो वार आला असेल, 29 दिवसामध्ये 1 तारखेला जो वार असेल तोच 5 वेळा येतो, दुसरा येत नाही. ओके डन, हे तुम्हाला समजून सांगते मी, कॅलेंडर वरून तुम्हाला समजून सांगते. बघा बालमित्रांनो, मी काय सांगितलं तुम्हाला, 29 दिवस असतील तर 5 वेळा कोणता, एकच वार असा आहे की जो 5 वेळा येतो. कोणता, तो जो दिनांक 1 तारखेला जो दिवस आला असेल, 1 तारखेला जो वार आला असेल तोच वार 5 वेळा येतो. आता इथे आपण तुम्ही कॅलेंडर बघा, हे कॅलेंडर दिसतंय तुम्हाला 2020 फेब्रुवारी 2020 हे लीप इयर आहे. हे लीप इयर असल्यामुळे हा जो फेब्रुवारी महिना हा 29 दिवसांचा इथे तुम्हाला दिसत आहे, दिसतोय 29 दिवसाचा. आणि बघा 29 दिवसांचा हा महिना असल्यामुळे 1 तारखेला, 1 तारीख कधी आली, शनिवारी, 1 तारीख शनिवारी आली म्हणून शनिवार हा 5 वेळा आलाय. दिसला शनिवार 5 वेळा, दुसरा कुठलाही वार तुम्हाला 5 वेळा दिसत नाहीये या महिन्यावर, दिसतोय का? इथे फक्त 1 तारखेला जो वार आला आहे ते 1 तारखेला शनिवार आला आहे आणि 1 तारखेला शनिवार आल्यामुळे शनिवार 5 वेळा आलेला आहे. बाकी कुठलाही वार 5 वेळा दिसत नाही. तर जो वार 1 तारखेला आला असेल तोच वार आपल्याला 5 वेळा दिसतो. समजलं, हे कळलं तुम्हाला बेटा, की जेव्हा 29 दिवस असतात तेव्हा एकच वेळा 5, कोणताही वार एकच वार 5 वेळा येतो आणि तो म्हणजे 1 तारखेला जो दिवस असतो तोच दिवस 5 वेळा येतो. आता पहा, आता जर 30 दिवसांचा महिना असेल, 30 दिवसांचा महिना असेल तर तिथे मात्र 2 वार 5 दिवसांचे येतात. 30 दिवसांचा जर महिना असेल तर 2 वार म्हणजे कोणते पण सोमवार ते रविवार मध्ये कुठले पण 2 वार ते 2 वेळा येतात, सॉरी 5 वेळा येतात. तर ते 2 वार कोणते कोणते, तर दिनांक 1 तारखेला जो वार असेल तो आणि दिनांक 2 तारखेला जो वार असेल ना तोच वार 5 वेळा येतो. म्हणजे असे 2 वार. आता 30 दिवसांचा, चला आपण आता कॅलेंडर मध्ये बघूया की 30 दिवसांचा कोणता वार आहे, महिना आहे, 30 दिवसांचा कोणता महिना आहे. आता आपण बघू, एप्रिल आहे 30 दिवसांचा. ओके, एप्रिल किती दिवसांचा आहे, 30 दिवसांचा. त्यांनी काय म्हटलं की 30 दिवसांचा जर महिना असेल तर कोणतेही 2 वार असे असतात की जे 5 वेळा येतात. मग ते कोणते कोणते असतात बघा. 1 तारखेला आलेला वार बघा, बुधवार आला 1 तारखेला, तो बरोबर 1 2 3 4 5 वेळा आला. गुरुवार आलाय 2 तारखेला,
तो 1 2 3 4 5 म्हणजे पहिल्या तारखेला आणि दुसऱ्या 1 2 तारखेला जे 2 वार आले तेच 5 वेळा आले. बाकी कुठले बघा, हाय 4 वेळा, रविवार, सोमवार 4 वेळा, मंगळवार 4 वेळा, इकडे शुक्रवार 4 वेळा, शनिवार 4 वेळा. फक्त बुधवार आणि गुरुवार 1 आणि 2 तारखेला आलेले आहेत. बुधवार 1 2 तारखेला आल्यामुळे ते 5 वेळा. म्हणजे जेव्हा 30 दिवसांचा वार असतो, 30 दिवसांचा महिना असतो, तेव्हा 1 2 तारखेला जे वार असतात तेच 5 वेळा असतात. जेव्हा 29 दिवसांचा महिना असतो, 29 दिवसांचा महिना असतो, तेव्हा 1 तारखेला जो वार असतो तोच 5 वेळा येतो. जेव्हा 30 दिवसांचा महिना असतो तेव्हा 1 आणि 2 तारखेला जे वार असतात, जे दिवस असतात ते 5 वेळा येतात. एवढं मात्र लक्षात ठेवा मित्रांनो. व्हेरी गुड. आता बघा 31 दिवस, आता 31 दिवसांचा जो महिना असेल, 31 डेजचा महिना असेल, तिथे 5 वेळा 3 वार येतात. 5 वेळा 3 वार येतात. आता ते कोणते असतात 5 वेळा 3 वार येणारे? तर ते कोणते कोणते असतात? तर सोपंच आहे ते. 1 तारीख, 2 तारीख आणि 3 तारीख. किती समजायला सोपं आहे बघा. 28 दिवसांचा महिना असेल तर एकही वार 5 दिवसांचा येत नाही. 29 दिवसांचा महिना असेल तर एकच वार आहे की जो 5 दिवस येतो. तो कोणता? तर 1 तारखेला जो येतो तो. 30 दिवस आहे तिथे 2 वार आहे. ते कोणते? 1 2 तारखेला जे 31 दिवसांचा महिना आहे, 3 वार असे आहे की जे 5 दिवसाचे. ते कोणते? 1 2 3 तारखेला जो वार असेल तोच वार मात्र मग 5 वेळा येतो. आता आपण या कॅलेंडर मध्ये बघूया 31 दिवसांचा कोणता महिना आहे. बघा आता जानेवारी महिना 31 दिवसांचा आहे, किंवा आपण डिसेंबरही पकडला. डिसेंबरही पकडला, काढ्या केलं पण डिसेंबर, आपण जानेवारी एक बरं जुलै. तर जुलै महिना बघा, जुलै महिना सुद्धा 31 दिवसांचा आहे. ओके, 31 दिवसांचा. बघा इथे 1 तारखेला बुधवार आला. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 डेज आले. म्हणजे जो वेनसडे आहे हा 5 वेळा येणार. इकडे 2 तारखेला कोणता आहे? तर 2 तारखेला ट्यूजडे आहे, तो पण 5 वेळा आला, 5 वेळा आला. आणि फ्रायडे आहे 3 तारखेला, तो पण 5 वेळा आला. म्हणजे 1 2 आणि 3 डेटला किंवा 1 2 3 तारखेला जे वार आहे तेच 5 दिवस आले. बाकी सगळे 4 वेळा आलेले आहे. बघा बाकी सगळे 4 वेळा आलेले आहे, 4 टाइम्स आलेले आहे. जे जो डे 1 तारखेला आलेला आहे तोच 5 वेळा आलेला आहे. जो 2 तारखेला आहे, 3 तारखेला आहे, तेच 5 वेळा आले, 5 टाइम्स आलेले आहे. ओके, कळलं तुम्हाला? अतिशय सोप्या शब्दात कळलं, समजलं बाळमित्रांनो? की आता आपण हे कॅलेंडरवरून समजून घेतलं की 28 दिवसांचा महिना असेल तर एकही दिवस 5 वेळा येत नाही. 29 दिवसांचा महिना असेल तर एकच दिवस असा आहे की जो 5 टाइम्स येतो. तो आहे 1 डेटला, दिनांक 1 ला जो वार असेल तोच 5 वेळा येतो. 30 डेजचा महिना असेल तर 2 डेज असे आहेत की जे 5 वेळा येतात. ते कोणते कोणते? तर दिनांक 1 आणि 2, दिनांक 1 आणि 2 ला जो डे आलेला असेल तेच 5 टाइम्स येतात 2. 31 डेजचा जर महिना असेल तर तिथे 3 दिवस असे असतात की जे 5 टाइम्स असतात. तर ते 3 दिवस कोणते कोणते? तर डेट 1 2 3 ला जे दिवस आलेले असतील ते 5 टाइम्स असतात. तुम्हाला छान समजलं असेल बेटा, व्यवस्थित समजलं असेल तुम्ही राईट डाऊन करा. बघा छान समजलं असेल सगळ्यांना तुम्हाला. अतिशय सोप्या भाषेत मी तुम्हाला समजून सांगते. लीप इयर सांगितलं मी तुम्हाला. वर्षातले 7 महिने 31 दिवसाचे असतात, 4 महिने 30 दिवसांचे असते आणि एक जो महिना आहे तो 29 किंवा 28 चा असतो. आणि दर 7 दिवसांनी तोच वार येतो, आहे की नाही? 28 दिवसांचा महिना असेल तर एकही वार 5 वेळा येत नाही. 29 दिवसांचा महिना असेल तर एकच वार आहे जो 1 तारखेला असेल तो 5 वेळा येतो. 30 दिवसांचा महिना असेल तर 2 वार आहेत की जे 5 वेळा येतात. ते 1 आणि 2 तारखेचे जे वार असतात ते. 31 दिवसांचा महिना असेल तर 3 वार 5 वेळा येतात. त्याच्यामध्ये दिनांक 1 2 3 आहे ना, हे आपण समजून घेतलं. ओके, आता पुढचं समजून घेऊ बालमित्रांनो. तुम्हाला समजत आहे ना? तुम्ही मला चॅट मध्ये लिहून पाठवा तुम्हाला समजते आहे की नाही. पटापट लिहून पाठवा बालमित्रांनो. सगळे बालमित्र आले आहेत ना माझे? चला पटापट सांगा, आलेत ना सगळे बालमित्र? ओके,
आता पहा, जर समजा नॉर्मल इयर असेल तर नॉर्मल इयरला 1 जानेवारीला जो दिवस आला असेल, नॉर्मल इयर असेल 1 जानेवारीला जो दिवस असेल तोच दिवस एकतीस डिसेंबरला असतो. बघा हे वाक्य बरोबर समजून घ्या की नॉर्मल इयर आहे, त्या इयरला 1 जानेवारीला समजा सोमवार असेल तर 31 डिसेंबरला सुद्धा सोमवार राहणार. ओके. पण जर ते लीप वर्ष असेल, लीप इयर असेल तर 1 जानेवारीला जो दिवस असतो त्याच्या पुढचा दिवस 31 डिसेंबरला असतो. लीप वर्ष असेल, समजा लीप वर्षाला 1 जानेवारीला सोमवार असेल तर 31 डिसेंबरला तो काय राहील, मंगळवार राहील. आता बघा आपण आता कॅलेंडर बघितलं ते लीप इयरच आहे, 2020 लीप इयर आहे. आता याच्यात आपण टॅली करून बघूया की खरं आहे का. बघा आता कोणत्या दिवशी आली 1 तारीख, 1 जानेवारीला बुधवार आहे. 1 जानेवारीला काय आहे, लीप इयर आहे 2020 आणि 1 तारखेला कोणता वार आहे, वेनसडे. ओके. 1 तारखेला कोणता वार आहे, वेनसडे. चला बघू आपण 31 डिसेंबरला कोणता येईल, तर कोणता यायला पाहिजे सांगा पटापट. 31 डिसेंबरला कोणता वार यायला पाहिजे, बघा बघा किती किती सोपं आहे. थर्सडे. कोणता दिवस आहे, वेनसडे नंतर थर्सडे पुढचा दिवस, वेनसडे नंतरचा पुढचा दिवस थर्सडे. म्हणजे इतकं सोपं आहे की नॉर्मल इयर असेल तर 1 जानेवारीला जो दिवस आहे तोच दिवस 31 डिसेंबरला असतो. पण लीप इयर असेल तर 1 जानेवारीला जो दिवस असेल त्याच्या पुढचा एक दिवस 31 डिसेंबरला असतो. एक इयर कारण एक दिवस वाढलेला असतो. म्हणजे जर आता 2020 ला 1 जानेवारीला बुधवार आहे, 1 जानेवारीला बुधवार आहे तर आता 31 डिसेंबरला बरोबर गुरुवार येणार आहे. ओके. समजलं व्यवस्थित, छान मस्त मजा आली सगळ्यांना, छान छान. चला तर मग आज आपण थोडं कॅलेंडर समजून घेतलं, थोडे नियम समजून घेतले. व्यवस्थित आज जे नियम झालेले ते परत बघा, परत चांगला सराव करा, व्यवस्थित रिमाइंड करा, छान ते लक्षात घ्या. काय कॅलेंडर घ्या जवळ, कॅलेंडर जवळ घेऊन पडताळून पहा, पुन्हा पुन्हा तपासून पहा, चेक इट किती बरोबर खरं आहे की नाही आहे, आणि छान अभ्यास करा. आजच्या पुरतं आपण एवढंच थांबूया. आजचा तुम्हाला क्लास नक्कीच आवडला असेल. आवडला तर काय करावं लागते तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. चला तर मग आज आपण इथेच क्लास आज थांबूया. आज छान घरी अभ्यास करा. आज सगळ्यांनी कॅलेंडर बघा. बाय 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 बाय.